अरे इसल्या ट्रॅक्टर फास्ट पळव की पळवतो अरे तो असा फास्ट ट्रॅक्टर चालवला मी हाताने औषध कसं मारणार? तू द्राक्ष पिकवा जपान मध्ये जन्माला यायला पाहिजे होतास. चुकून आमच्या सांगली जिल्ह्यात आलायस. तू पहिला खाली उतार. असं ब्लोअरने औषध मारा येत असताना तू घाण्यान का मारतोयस? पिछल्या मी बागाला घाणानं औषध मारायची सवय लावायला लागलोय. एकदा बागाला द्राक्ष आली की मी अमेरिकेतनं रोबोट आणणार आहे. नुसता औषध माराय व्यवस्थित उचला. मी काय म्हणतोय, ह्या वर्षी बागाचा पैसा झाला की इथं लिफ्ट बसवून घेतो, म्हणजे डायरेक्ट माल काढलेला आयशर मध्ये घालवायचा. तू पहिलं मागल्या वर्षीच्या औषधाचे उधार भागव, मग पुन्हा लिफ्टचं बघू. आता ही काय सांगा घेऊन फिरायला लागलायस? ही बायच आहे नाही, हिची का मला ऐकायचं आहे काय? खरं चटणी केल्यावर सपकीन फुटून 7 ते 7 पानावरती आल्यावर ह्याचा स्प्रे एकरी 100 ते 1000 ml न घ्यायचा. ह्यानं काडीची गर्भधारणा 1 नंबर होत्या आणि पानावर काळू किंवा टवटवीतपणा राहतोय. हा काय सांगतोयस? ह्याची पॉवर सांगतोय. दुसरी गोष्ट, ही जी फवारणी जर योग्य वेळेत केली तर दावणी बुरी करपा कंट्रोल मध्ये राहतोय. आईला ही बायोजेन औषध आहे का जादू आहे? अरे ही द्राक्ष बागायतदारासाठी जादूच आहे. आणि तिसरी गोष्ट, ही जी फवारणी झाली की कमीत कमी आपला 2 टायमाचा खोडा वाचतोय. त्याच्यामुळं काडीत स्टोरेज तयार होतं, काडी चांगली पिकत्या आणि घड बाहेर येताना घड ठोसार पडते. ती बायोजन औषध तुम्ही जवळच्या दुकानात घेऊ शकता.